एक बाप जेलमध्ये बसलेला आहे. त्याच्या मुलाची हत्या झाली आणि त्या हत्येचा हिशोब चुकता करण्यासाठी त्यानं जे केलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. कारण त्याने बदला घेण्यासाठी ज्याला निशाणा बनवलो तो त्याचा सख्खा नातू होता. मी कोणत्या चित्रपटाची स्टोरी सांगत नाहीये, तर हे आता राजरोसपणे पुण्यात घडते. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता गुन्हेगाराचं, गँग वॉरचं, मर्डरचं या प्रकरणाने सुद्धा ओळखलं जातोय. वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या होते. त्याचा बदला म्हणून एका टोळीच्या प्रमुखाचा 18 वर्षाचा मुलगा संपवला जातो आणि त्यापुढे जाऊन आता पुन्हा भर दिवसा गोळ्या आणि कोयते चालवले जात आहेत. पुण्याचं हे दुसरं रूप कुठून आलं, हे सगळं नेमकं सुरू कसं झालं, पुण्याच्या गुन्हेगारीचं पाळमुळे कुठे आहेत, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 1980चं दशक होतं. पुण्यात त्या काळी गुन्हेगारी म्हणजे मटका, हातभट्टी आणि छोटी खंडणी इतकंच होतं. टोळ्या होत्या पण त्यांचा पसारा मर्यादित होता. नवोदित शहर वाढायला लागलं तसं गुन्हेगाराची ओळख सुद्धा वर सरकू लागली. पण खऱ्या अर्थानं पुण्यात रक्त सांडायला सुरुवात झाली ती पुण्याच्या आजूबाजूच्या जमिनीच्या भाव आला तेव्हा. IT पार्क, MIDC, मोठ्या रहिवासी इमारती, बांधकाम उद्योगाचं एकदम स्फोट झाला. या सगळ्या जमिनीच्या एक एक तुकड्यावर कोट्यवधीची उलाढाल होऊ लागली आणि जेथे पैसा असतो तिथे टोळ्या पोहोचतात. बांधकाम व्यावसायिकांना जमीन मिळवून देणं, अतिक्रमपणाचा व्यवहार सोडवणं, कामगार पुरवणं, खानावळी चालवणं, अगदी सफाईच्या कंत्राटपर्यंत टोळ्यांचा हात पोहोचायचा. या प्रत्येक व्यवहारात वर्चस्व कुणाचा असायचं यावर संघर्ष पेटला आणि हा संघर्ष थांबायला तयारच नव्हता. 17 जुलै 1984 हा पुण्याच्या गुन्हेगारीच्या सुरुवातीचा एक महत्वाचा दिवस म्हणू शकतो. कारण शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात माळवदकर टोळीने बाळू आंदेकर यांची हत्या केली. हे नाव लक्षात ठेवा, कारण त्याच नावाशी पुढचा संपर्क इतिहास जोडला गेला आहे. बाळू आंदेकर आणि प्रमोद माळवदकर हे एकेकाळी एकाच टोळीत होते. नाना पेठ परिसरात त्यांचा मुख्य अड्डा होता. पण वर्चस्वाच्या लढाईत दोन्ही टोळ्या वेगळ्या झाल्या. माळवदकरांच्या वडिलांना आंदेकर टोळीनं संपवलं. त्याचा बदला म्हणून माळवदकर टोळीनं थेट कोर्टाच्या आवारात घुसून बाळू आंदेकर यांना खून केला. इथून पुण्यातील गँग वॉरचा रक्तरंजित अध्याय सुरू झाला. पुढची 10 वर्षे या दोन टोळ्यांमध्ये जवळजवळ 7 ते 8 जणांचे जीव गेले. 1997 मध्ये पुणे पोलिसांनी प्रमोद माळवदकर यांचा एन्काउंटर केला. त्यानंतर माळवदकर टोळी इतिहास जमा झाली. पण आंदेकर टोळीने मात्र श्वास सोडला नाही. बाळू आंदेकर यांच्या पश्चात टोळीचं नेतृत्व आलं सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांच्याकडे. हा माणूस फक्त गुंड नव्हता, त्याने गुन्हेगारी जगाला राजकारणाशी जोडलं. आंदेकर टोळीचं सदस्य पालिका निवडणूक जिंकू लागले. उदयकांत आंदेकर 1992 मध्ये नगरसेवक झाले. उत्सला आंदेकर 1998 ते 99 मध्ये थेट पुण्याच्या महापौर झाल्या. वनराज आंदेकर यांनी आई राजश्री आंदेकर 2007 आणि 12 मध्ये नगरसेविका राहिल्या. गुन्हेगारी आणि राजकारणाची ही रसमिसळ नाना पेठ परिसरात इतकी घट्ट झाली की त्याचं वर्चस्व आव्हान देणं कठीण होऊ लागलं. दुसरीकडे पुण्यात मारणे आणि दहिवळ सारख्या टोळ्या सुद्धा आपला परासा वाढवत होत्या. गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा निलेश घायवळ हे दोघेही एकेकाळी मित्र होते. पण स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याच्या महत्वाकांक्षी या दोघांमध्ये संघर्ष उभा राहिला. रिव्हॉल्वर नको, कोयता वापरा ही या टोळ्यांनी रणनीती होती. त्यामुळे पुण्याच्या चौकांमध्ये कोयत्याने होणाऱ्या हत्या सुरू झाल्या. 2006 मध्ये मारणे गँगच्या सुधीर रसाळची हत्या झाली. त्याचा बदला मारणे टोळीने संदीप मोहोळला संपून घेतला. पुन्हा बदला म्हणून किशोर मारणे मारला गेला. या बदल्याचं चक्र थांबायला तयार नव्हतं. आता येतो सर्वात महत्वाचा ट्विस्ट कडे. बंडू आंदेकर जन्मपेटीची शिक्षा भोगून बाहेर आले. पुन्हा टोळीने जोर पकडला. पण यावेळी संघर्ष बाहेरून नव्हे तर आतून भडकला. 1 सप्टेंबर 2024 नानापेठ येथील डोके चालीम चौक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर भर रस्त्यात चालत होते. त्याच वेळी आरोपींनी त्यांच्यावर आधी गोळी झाडल्या आणि नंतर कोयत्याने वार केली. वनराज आंदेकर जागीच ठार झाले. हे एकट्याचं काम नव्हतं. तपासात उघड झाले की या हत्यामागे होते कोमकर टोळी. सोमनाथ गायकवाड, जयंत कोमकर, संजीवनी कोमकर यांच्यासह 12 आरोपींना पोलिसांनी अटक केली. आता इथे एक धक्कादायक गोष्ट समोर येते की संजीवनी कोमकर ही बंडू आंदेकर यांचीच मुलगी. जयंत कोमकर तिचा नवरा, म्हणजे ज्या माणसाची हत्या झाली त्या वनराज आंदेकर याची ही सख्खी बहीण. सख्या बहिणीने सख्या भावाच्या हत्येत सहभाग घेतला. ही गोष्ट पुण्याला हादरून गेली. महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईनंतर आंदेकर आणि कोमकर कुटुंबात वाद पेटला होता. तो वाद रस्त्यावर आला. 5 सप्टेंबर 2025 गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला
नाना पेठेत वनराज हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर याचा 18 वर्षाचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली आणि या हत्येमागे होता खुद आजोबा बंडू आंदेकर। तपासात उघड झालं की बंडू आंदेकर आणि त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर यांनी हल्ल्याचा कट रचला होता। जेलमधून सूत्रे हलवत आपल्याच नातवाला संपण्याचा आदेश दिला गेला। हे एकमेव प्रकरण असेल जिथे आजोबाने बदल्यासाठी नातवालाच बळी दिला। पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही। 20 मे 2026 रोजी पुण्यातील धनकटवाडी परिसरातील बालाजीनगर भागात सकाळी 10 वाजता अक्षय उर्फ बाळू मस्के वय 26 हा रस्त्यावर थांबलेला होता। दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याच्यावर आधी गोळ्या झाडल्या। तो पडल्यानंतर कोयत्याने वार केले आणि स्वारगेटच्या दिशेने पळ काढला। वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी पिस्तूल पुरवण्याच्या आरोपावर याआधी आकाश मस्केला अटक झाली होती। अक्षय हा त्याचा सख्खा भाऊ म्हणजे थेट वनराज हत्या प्रकरणाशी जोडलेल्या कुटुंबावर हल्ला। पोलिसांनी 5 जणांना कार्ला येथून ताब्यात घेतलं। तपासात उघड झालं की हे सर्व आंदेकर टोळीचे सदस्य होते। पोलिसांनी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर यांच्यासह 11 जणांवर आयुष कोमकर हत्या प्रकरणात कारवाई केली। आंदेकर आणि कोमकर अशा दोन्ही टोळींवर मोक्का लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत, पण टोळी युद्ध थांबवण्याचे चिन्ह नाही। 2 वर्ष 3 खून आणि अनेक जीवघेणे हल्ले। आता पुण्याच्या रस्त्यावर सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पुण्यावर विद्येचं माहेरघर असा शिक्का आहे, पण या शहराच्या एका कोपऱ्यात 40 वर्षांपासून रक्त सांडते। बाळू आंदेकर याच्या हत्येपासून सुरू झालेला हा प्रवास आज त्यांच्याच वंशजांनी स्वतःच्या रक्ताला बळी देण्यापर्यंत आणला। जमिनीवर वर्चस्व मिळवताना या टोळीने फक्त जमीन नाही तर माणसं गमावली, नातेसंबंध गमावले, कुटुंब उद्ध्वस्त केली आणि तरी हा खेळ थांबला नाही। मला सांगा, ज्या शहरात आजोबा नातवाच्या हत्येचं सूत्रधार असतो, ज्या शहरात बहीण भावाच्या खुनात सहभागी होते, त्या शहरात गुन्हेगारी कायद्याने नाही तर माणसाच्या मनातून आधी संपायला हवी। पुण्याच्या या दुसऱ्या बाजूबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय।